सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 89. गुरुचे वर्णन. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ब्रह्मानंदरूपी परमसुखदाता, केवळ ज्ञानस्वरूप, सुखदुःखादी द्वंद्वरहित, आकाशासारखा निर्लेप, तत्वमसी आदी महावाक्यांचे साध्य, एक, नित्य, विमल, निश्चल, सर्व प्राण्यांच्या बुद्धीचा साक्षी, भावातीत, त्रिगुणरहित अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो. ज्याच्यावर ध्यान करायचे तो गुरु कसा आहे त्याचे ज्ञान साधकाला हवेच, म्हणून गुरुच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन हा श्लोक करीत आहे. गुरुरूपाने प्रत्यक्ष ब्रह्मानंदच प्रगटलेला असतो. नळ सोडला की पाणीच येणार, बटन दाबले की वीज प्रवाहित होणार, टेलिफोन नंबर फिरवला की ज्याच्याशी बोलायचे तेथपर्यंत संबंध जोडला जाणार. गुरु जर ब्रह्मानंद स्वरूप, तर गुरुमूर्तीचे ध्यान केले की साधकही आनंदमूर्ती झालाच पाहिजे. ज्याच्यावर चिंतन करू ते रूप प्राप्त होते हा नियमच आहे. जगात सर्वांची सुखासाठीच धडपड चाललेली असते. गुरु तर परमसुख देणारा आहे. गुरुकृपेने जे सुख प्राप्त होऊ शकते त्यात बाकीची सारी छोटी मोठी सुखे येतातच. मग ऐहिक सुखासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. पारिजातकाची फुले गोळा केली तर सुगंध निराळा गोळा करावा लागत नाही. गुरु असाच सुखवर्षाव करतो की लौकिक आध्यात्मिक सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. जेथे दुःखाचा अभाव ते सुख. गुरु ठाई दुःखाचा लवलेशही नसतो. गुरु केवळ ज्ञानस्वरूप. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. गुरु हा प्रत्यक्ष आत्मा. गुरुमूर्तीवर ध्यान केल्याने अज्ञ जीव सज्ञान होतो. लौकिक व्यवहारी जीवनाच्या दोन बाजू, सुख व दुःख, शीत व उष्ण, देहाच्या पातळीवरील सारी निदर्शक, सुख दुःख मनाची तर मान अपमान बुद्धीचे. एक गोष्ट घेतली की दुसरीचा स्वीकार आलाच. पण गुरु सर्व द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो. भेद, दुजाभाव, द्वैत, अनेकता गुरुजवळ नसतात. एकच एक आत्मीयता नांदत असते. पक्षपात, पंक्ती प्रपंच, डावे उजवे असली वागणूक देण्याचा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याच्या त्याच्या पुण्याईप्रमाणे, कुवतीप्रमाणे, पात्रतेनुसार गुरुप्रेम झेपेल तेवढेच वाट्यास येते. सर्व पंचमहाभूतात आकाश सूक्ष्म, सर्वव्यापी व अलिप्त. गुरु हा विश्वरूप झालेला सर्वत्र व्यापून असतो, निर्लेप व अलिप्त असतो. आकाशात ढग येतात, वादळ उठते, सोसाट्याचा वारा वाहिला तरी आकाश त्याने लिप्त होत नाही. गुरु ही अंतर्बाह्य घडामोडींपासून असाच अलिप्त अविचल असतो. महावाक्य म्हणजे साधकाच्या मार्गातील टप्पे होत. गुरुकडे साधक गेल्यावर तत्त्वम असी, ते ब्रह्म तूच आहेस, असा गुरु त्याला उपदेश करतो व त्याला ध्यानास बसवितो. या गुरुवाक्याच्या श्रवणानंतर साधक त्यावर मनन चिंतन करतो व ध्यानाच्या वेळेस अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म होय, हा आत्माच ब्रह्म, अशा पुढील अनुभूतीने सर्वाभूती एकच आत्मा तो अनुभवू लागतो व त्याही नंतर अंतिम अनुभव आला म्हणजे सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व ब्रह्मच होय अशी त्याची खात्री पटते.
गुरु हा स्वतः ब्रह्मरूप असल्याने अशा गुरुमूर्ती ध्यानाने महावाक्यांचे साध्य जे ब्रह्मपद ते सहजच प्राप्त होते. गुरु एक आहे, अद्वितीय आहे, अनेक नाही की दोन नाही. प्रत्येक युगात गुरु ह्या संज्ञेस पात्र ठरणारा एकच युगपुरुष गुरु म्हणून अवतरतो. बाकीचे लहान मोठे मार्गदर्शक त्याला सहाय्यक म्हणून साथीदार असतात. गुरुतत्व नित्य होय, अनित्य नाही, सदा सर्वत्र आहे. विमल मलरहित, देह मन बुद्धीहून अलिप्त होय. आध्यात्मिकदृष्ट्या मल म्हणजे वासना, इच्छा, विचार, अवस्था होय. गुरु स्वस्थ स्वमध्ये आत्म्यात रममाण झालेला असतो. कशानेही विचलित होत नाही. ज्यात प्राण आहे तो प्राणी. सर्व प्राण्यांच्या देहमन बुद्धीच्या व्यापारावर प्रकाश टाकणारा, साक्षी भावाने बघणारा, प्रत्यक्ष कार्यात भाग न घेणारा गुरु असतो. गुरु प्रत्यक्ष काही न करताच गुरुद्वारा सर्व काही इष्टते प्रत्येही घडत असते. अनिष्टाचे निर्दालन होत असते. दुःखाचे पर्वत कोसळत असतात. सुखाचे ध्वज उभारले जातात. भाव, वृत्ती, विचार, विकार यांच्या पलीकडे गेलेला असतो गुरु. सच्च्या भावानेच केवळ भावित होतो. व्यवहारी भावांचा अभाव गुरुमध्ये असतो. गुरुच्या आचरणाचा थांग म्हणूनच कोणाला लागत नाही. गुरुचे आचरण बघू नये, चरणच पाहावे. नाहीतर निष्कारण गैरसमज होऊन साधकाला गुरु भेटूनही त्याच्या मनातील किंतु गुरुकृपेस व्यत्यय आणतो. म्हणून सावधान. त्रिगुणांचा सत्व रज तम या 3 गुणांचा अंमल परिणाम गुरुवर होत नाही. त्रिगुणी माया गुरुच्या स्वाधीन असते. आदी माया गुरुद्वारा आपले कार्य ईश्वरी इच्छेप्रमाणे करू शकते. अज्ञ जीव त्रिगुणी मायेच्या अधीन असतात व म्हणून ती नाचविल तसे नाचतात. तामसाचा राजस व राजसाचा सात्विक होण्याकडे साधकाचा सतत प्रयत्न हवा. पुढे निरहंकारी निस्वार्थी जीवनाने सत्वाची पण शुद्धी होते. त्रिगुणातीत होता येते. गुण म्हणजे दोरी, बंध. दोरी बांधते, बंध बांधतात. तद्वत त्रिगुण प्रपंचाशी बांधून ठेवतात, बद्ध करतात, जडवतात, जखडवतात. त्यांचा अंमल झुगारणे म्हणजेच मुक्त होणे. पण हे ज्याचे त्याला साधणार नाही. गुरुला साध्य झालेले आहे म्हणून गुरुभक्तीने गुरुशी संधान जोडले तर विहिरीत पडलेल्यांच्या कमरेला दोर बांधून एक टोक वर असलेला धरून ओढतो, तेव्हा तो पतित जसा वरच्या माणसापर्यंत ओढला जातो, तद्वत गुरुध्यानाने गुरुपदापर्यंत पोहोचता येते. अशा गुरुला नमस्कार करून साधकाने हित साधावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.